मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. तुमच्या खात्यात आला का? नाशिक, 7 जुलै 2025. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मिळणाऱ्या दरमहा 1,500 रुपयाच्या आर्थिक मदतीचा जून महिन्याचा हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 5 जुलै 2025 पासून या हप्त्याचं वितरण सुरू झाल्यानं योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महिला व बालविकास मंत्र्यांकडून आश्वासित वितरण. राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या वितरणासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की यावेळी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली जाणार नाही आणि सर्व पात्र महिलांना त्यांचे पैसे त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट मिळतील. प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात 1,500 रुपयाची रक्कम थेट जमा केली जात आहे. ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) प्रणालीद्वारे वर्ग होत असल्यामुळे पैशांच्या वितरणात मध्यस्थांचा सहभाग नाही आणि ते जलद गतीने लाभार्थींपर्यंत पोहोचत आहेत. मोठा निधी उपलब्ध. वितरणाला गती. या योजनेसाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. आदिवासी विकास विभागाने 335 कोटी रुपये आणि सामाजिक न्याय विभागाने 410 कोटी रुपये वितरित केले आहेत, ज्यामुळे पैशांच्या वितरणाला गती मिळाली आहे. सरकारने 5 ते 7 जुलै दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे जर कोणाचे पैसे जमा झाले नसतील तर उर्वरित रक्कम 8 जुलैपर्यंत जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. महिलांना आर्थिक बळ आणि सामाजिक स्थान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही रक्कम राज्यातील महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, औषधोपचारांसाठी आणि इतर आवश्यक गरजांसाठी मोठी मदत करत आहे. या आर्थिक मदतीमुळे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत आहे आणि त्यांना अधिक आत्मविश्वास मिळत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे, कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत मिळत आहे. पैसे जमा झाले नसतील तर काय कराल? जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. 8 जुलैपर्यंत आपले बँक खाते नियमितपणे तपासत राहा. तसेच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी योग्य प्रकारे जोडले आहे की नाही याची खात्री करून घ्या. जर काही तांत्रिक अडचण किंवा इतर समस्या असल्यास तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात, उदा. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय किंवा बँकेत संपर्क साधून मदत मागू शकता. ही योजना केवळ आर्थिक मदत पुरवत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवते आणि समाजात त्यांचे स्थान अधिक भक्कम करते. पुरेसे आर्थिक पाठबळ मिळाल्याने महिलांना मुलांचे शिक्षण आणि आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान उंचावते.